Hello guys, my name is Shital and today's video very special and very interesting because guys आज मी तुम्हाला सांगणार आहे की शांत लोकांमध्ये जे 7 गुण असतात ना, ते 7 गुण मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ थ्रू सांगणार आहे. हे 7 गुण असे आहेत ज्यामुळे ह्या शांत लोकांना एक वेगळेपण असतं आणि त्याचबरोबर हे सर्वांचे फेवरेट पर्सन असतात. चला तर मग पाहूयात शांत लोकांमध्ये असणारे हे 7 गुण ज्यामुळे हे सर्वांचे आवडते फेवरेट पर्सन असतात आणि इतरांपेक्षा वेगळे असतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गाईज ट्रस्ट मी आजचा व्हिडिओ ना तुम्हा लोकांसाठी खूप जास्त युजफुल असणार आहे, इम्पॉर्टंट असणार आहे. फक्त एक करायचं आहे, आजचा व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, शांत लोक जे असतात ना, ते प्रत्येक गोष्टीवर लगेच रिॲक्ट होत नाही. ते प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत बसत नाहीत. ते आधी विचार करतात आणि मग बोलतात. आणि हेच वेगळेपण म्हणजेच ते कोणतीही गोष्ट असो, कितीही कठीण परिस्थिती असो, तरी ते लगेच रिॲक्ट होत नाही, प्रतिक्रिया देत नाही. ते शांत असतात. ते आधी विचार करतात आणि मग बोलतात. आणि हीच एक खासियत आहे गाईज, जी त्यांना इतरांपेक्षा वेगळेपण देतं, वेगळं बनवतं. नंबर 2, ते जास्त बोलण्यापेक्षा समोरच्यांचं लक्षपूर्वक ऐकणं पसंत करतात. पहा, शांत लोकांची हीच तर एक खासियत असते. ते स्वतः कमी बोलतात आणि जास्त ऐकतात. म्हणजेच ते समोरच्याला बोलण्यासाठी संधी देतात. आणि जेव्हा ते समोरच्याला बोलण्यासाठी संधी देतात ना, तेव्हा त्या समोरच्याच्या मनात या शांत व्यक्तीबद्दल आदर वाढतो, आपुलकी वाढते आणि ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीला रिस्पेक्ट द्यायला सुरू करते. आणि यामुळे हे लोक सर्वांचे आवडते असतात, कारण ते समोरच्यालाही बोलण्याची संधी देतात आणि ते स्वतः जास्त बोलण्यापेक्षा समोरच्याचं लक्षपूर्वक ऐकणं जास्त पसंत करतात. नंबर 3, ते लोकांना प्रभावित करण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर शांतपणे काम करत राहतात. पहा, ते लोकांना इम्प्रेस करण्यासाठी हे कर ते कर असं करत नाही, किंवा लोकांनी त्यांना चांगलं म्हणण्यासाठी हे कर ते कर असंही करत नाही. ते लोकांना प्रभावित करण्यापेक्षा त्यांचं जे ध्येय आहे, जे गोल आहे, त्यावर शांतपणे प्रोसेस करायला सुरुवात करतात आणि ते त्यांच्या ध्येयावर ठाम राहून शांतपणे काम करत राहतात त्यांच्या गोल्सपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि हेच एक वेगळंपण आहे की जेव्हा ते त्यांच्या ध्येयावर नितांत प्रेम करत असतात, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घेत असतात ना, तेव्हा त्या इतर आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीकडे जात नाहीत, अट्रॅक्ट होत नाहीत. ते फक्त आणि फक्त स्वतःच्या ध्येयावर काम करत राहतात. आणि ही एक खासियत आहे त्यांना वेगळेपण देण्याची किंवा वेगळं बनवण्याची, इतरांपेक्षा वेगळं बनवण्याची. नंबर 4, ते भावनांवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे रागात किंवा दुःखातही चुकीचे निर्णय ते घेत नाहीत. पहा गाईज, शांत लोक जे असतात ना, ते कितीही कठीण परिस्थिती असो, सुख असो किंवा दुःखाची परिस्थिती असो, ते रागात असो किंवा आणखी कशातही असो, म्हणजेच नाराज असो, उदास असो, पण तरीही ते त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवतात. ते त्यांच्या फिलिंग्सवर कंट्रोल ठेवतात. त्यामुळे ते रागात असो, दुःखात असो किंवा कितीही आनंदात असो, ते कधीही चुकीचे निर्णय घेत नाही, कारण ते त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवतात. त्यांना कितीही राग आला ना तरी ते शांत राहतात. त्यांना कितीही दुःख झालं ना तरी ते त्यांच्या भावनांना आवर घालतात. त्यांना कितीही आनंद झाला ना तरी ते शांत बसतात, रिॲक्ट होत नाही. ते नियंत्रण ठेवतात त्यांच्या प्रत्येक भावनेवर आणि त्यामुळे ते कधीही चुकीचे निर्णय घेत नाहीत आणि घेऊ शकत नाहीत. नंबर 5, ते एकटं राहण्याला घाबरत नाहीत. स्वतःच्या सहवासातही त्यांना शांतता मिळते. जे शांत लोक असतात ना, ते ऑलरेडी खूप शांत असतात. त्यामुळे त्यांना गोंगाट हा पसंत नसतो किंवा गर्दीत राहणंही त्यांना जास्त आवडत नाही. ते काय करतात, स्वतः एकटं राहण्याला घाबरत नाहीत. त्यांना उलट ते स्वतःला एकटं राहण्याला त्यामध्ये ते कम्फर्ट झोन वापरत नाही, म्हणजे ते एकटं राहणं पसंत करतात. ते आणि त्यांना स्वतःचा एकट्याचा सहवासही त्यांना खूप आनंद देतो आणि त्यांना त्यातच शांतता मिळते. ते गर्दीत जाणं, कलकलाटामध्ये जाणं किंवा जिथे त्यांची मनशांती भंग होईल किंवा जिथे त्यांना अजिबात अशांतता मिळेल अशा ठिकाणी ते अजिबातही जात नाही. जिथे त्यांना पीसफुल अशी लाईफ मिळेल, शांतता मिळेल, अशा ठिकाणी ते राहतात. मग कधीही जर त्यांना एकटं राहायची वेळ आली तर ते एकटं राहण्यालाही घाबरत नाहीत. ते स्वतःच्या सहवासातही शांत राहतात, आनंदी राहतात आणि त्यांना स्वतःच्या सहवासातच शांतता मिळते. नंबर 6, ते इतरांच्या मतापेक्षा स्वतःच्या मूल्यांनुसार निर्णय घेतात आणि अनावश्यक वाट टाळतात. तर पहा, ते जर त्यांच्या लाईफमध्ये त्यांना काही करायचे तर इतरांना ते मत विचारत बसत नाही. ते स्वतःच्या मूल्यानुसार
स्वतःच्या मूल्यानुसार तत्वानुसार ते निर्णय घेतात आणि वाद टाळतात. पहा, शांत लोक ना भांडण वादविवाद या गोष्टींमध्ये पडतच नाही. ते या गोष्टींपासून दूर राहतात, दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे ते लाईफमध्ये त्यांच्या डिस्टर्ब राहत नाही, डिस्टर्ब होत नाही. ते इतरांच्या मतापेक्षा स्वतःच्या मूल्यांवर, स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या डिसिजनवर जास्त विश्वास ठेवतात आणि निर्णय घेतात आणि अनावश्यक वाद टाळतात. नंबर 7, पहा, शांत व्यक्ती कधीही कमकुवत नसते, पण अनेकदा तिची शांतताच तिची सर्वात मोठी ताकद असते. आणि म्हणूनच म्हणतात ना की शांत दिसणाऱ्या माणसाचा आणि खवळलेल्या समुद्राचा कधीही नाद करू नये. आणि त्यामुळे या 6 गोष्टींमुळे शांत व्यक्ती ही सर्वांची आवडती पर्सन असते, कारण ती प्रत्येक गोष्टीत स्वतःला स्थिर ठेवत असते, शांत ठेवत असते आणि त्या व्यक्तीचा स्वतःच्या भावनांवर कंट्रोल असतो. मग ते रागात असो किंवा दुःखात असो किंवा आनंदात असो, ते स्वतःचे निर्णय, स्वतःचे डिसिजन मेकिंग कधीही चुकवत नाही. तर गाईज, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि तुम्हालाही शांत राहायला आवडतं का, किंवा तुम्ही शांत व्यक्ती आहात का, ते नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुन्हा. थँक्स फॉर वॉचिंग.